स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीमध्ये मतभेदाची ठिणगी पडली आहे। एकीकडे पवारांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे उद्धव ठाकरे पक्षानं पाठ फिरवली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेचा टीजर मधून सुद्धा राहुल गांधींना आता वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळतात। सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। ठाकरे गटाची पवारांच्या बैठकीकडे पाठ। सभेच्या टीजर मधूनही राहुल गांधींना वगळलं। सावरकर मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी। गेल्या 2 दिवसात घडलेल्या या 2 घटनांनी सावरकर प्रकरणावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचं उघड केलंय। सोमवारी शरद पवारांनी बोलवलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे ठाकरे गटानं पाठ फिरवली। शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातल्या महापुरुषांचा अवमान व्हायला लागलेला आहे। महाविकास आघाडीतील बिघाडीचे हे संकेत इथेच थांबले नाहीत, तर त्यानंतर महाविकास आघाडीच्या एकत्रित सभेच्या टीजर मधूनही राहुल गांधींना डच्चू देण्यात आला। बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांचे फोटो यात दिसले, पण राहुल गांधींना मात्र यात स्थान देण्यात आलेलं नाही। त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळण्याआधीच ढिली पडल्याचं उघड झालंय। सावरकरांच्या बद्दल काय भूमिका आहे ती परवा मालेगावला सांगितलेली। आमची वेगवेगळ्या लोकांच्या, आपण या राष्ट्रवादीला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे। आपण नेहमी सन्मान आदराचीच भावना ठेवली पाहिजे। काँग्रेसची भूमिका मांडावी। आपण आपल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातो, हीच आपली सर्व धर्म समभाव, हीच आपली भूमिका आहे। विशेष म्हणजे सोमवारी शरद पवारांच्या नेतृत्वातील बैठकीतही सावरकर प्रकरणाचे पडसाद उमटले। जर भाजप विरोधात आघाडी उभी करायची असेल तर मतभेद असणारे मुद्दे बाजूला सारले पाहिजेत, असं मत पवारांनी व्यक्त केलं। याला बैठकीत हजर असलेल्या राहुल गांधींनीही सहमती दर्शवल्याचं सांगितलं जात आहे, पण राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये यावर दुमत असल्याचं दिसून येत आहे। राऊत भाजपला प्रत्युत्तर देत आहेत, तर काँग्रेसचे नेते ठाकरेंना सल्ला देताना दिसत आहेत। वीर सावरकर एक महान देशभक्त होते, ते एक महान क्रांतिकारक होते, ते एक महान समाजसुधारक होते आणि शिवसेनेला, आमच्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याविषयी कायम आदर आहे। त्याच्यामुळे आम्हाला या ढोंग्यांनी वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय। यात राहुल गांधीचं काही चुकलंय असं म्हणता येत नाही। सावरकरांनी माफी मागितली ती त्यांनी मागावी की नाही यासंबंधी बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। एका बाजूला सोबत राहायचं आणि नंतर मग अशा प्रकारे परस्पर विरोधी विधानं करत राहायचं, याच्यामुळे काही शक्ती एकवटली जाणार नाही हे आघाडीच्या नेत्यांनी समजलं पाहिजे। दुहेरी निष्ठा ठेवून काही चालत नाही। एकंदरीतच राहुल गांधी सातत्यानं सावरकरांवर करत असलेल्या टीकेवरून ठाकरे गटाची कोंडी झाली आहे। त्याचे पडसाद आता महाविकास आघाडीत उमटू लागल्यानं यापुढे राहुल गांधी सावरकरांविरोधात बोलणं बंद करणार का, की पुन्हा त्यांच्या माफीनाम्यावरून डिवचत राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।